देशात ईव्हीएमवरच होणार मतदान, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। देशातील 13 राज्यातील लोकसभेच्या 88 जागांसाठी उत्साहात मतदान सुरू। राहुल गांधी, ओम बिर्लांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। राज्यात 8 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू। बुलढाण्यासह अकोला, अमरावती, वर्ध्यात चुरशीची लढाई। जोपर्यंत आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही। देशातील महिलांच्या पाठीशी त्यांचा भाऊ नरेंद्र मोदी आहे। नवनीत राणांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। माढ्यामध्ये शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। माढ्यात रविवारी एकाच दिवशी फडणवीसांच्या 3 सभा। महायुती असो मविया असो, सगळे सारखेच, सगळ्यांनी आपलं वाटोळं केलं। मनोज जरांगेंचं राजकीय नेत्यांवर टीकास्त्र। काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांच्या निवडणुकीकरिता वापर केला आणि त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत। उदयनराजे भोसलेंचा काँग्रेसवर निशाणा। बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क। सावळा गावी पत्नीसह केलं मतदान। अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली। प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी बजावला मतदानाचा हक्क। अमरावतीच्या लेह गावात आई, पत्नी आणि मुलासह केलं मतदान। राजेश टोपेंनी बजावला मतदानाचा हक्क। पाथरवाला बुद्रुक गावी पत्नीसोबत केलं मतदान। प्रकाश आंबेडकरांनी सहपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। इथेनॉलवरील बंदी उठवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आंबेडकरांचं वक्तव्य। अकोल्यामधील काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी केलं मतदान। निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच विजय होईल, अभय पाटलांकडून विश्वास व्यक्त। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे कुटुंबियासह केली पूजा। आमचा विजय निश्चित आहे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास, धोत्रेंची प्रतिक्रिया। वाशिमचे मवियाचे उमेदवार संजय देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क। जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं आवाहन। उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर। कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही निवडणूक आयोगामध्ये निवडणूक खर्चात समाविष्ट होणार। राज्यात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली। शिवसेनेचे नेते गद्दार नाहीत, उद्धव ठाकरेंचे आमदार गद्दार आहेत। प्रतापराव जाधवांची टीका। आणि पोहरादेवी मराठी शाळा मतदान केंद्रावर बोलक्या रोबोटकडून मतदारांचं स्वागत। मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्टूनचे कटआउट्स।